सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज सर्वांना घटस्थापनेनिमित्त सर्वांना घटस्थापनेच्या शुभेच्छा। आज मी रक्तदान केलेलं आहे। सातारा मराठा विद्या प्रसारक कला वाणिज्य व सायन्स महाविद्यालय चेअरमन श्री कैलासवासी शरदराव शंकर चव्हाण यांची द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त पुण्यशील सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित व माननीय श्री जयेंद्रदादा चव्हाण यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। निसर्गाने महिलांना मातृत्वाची देणगी दिली आहे, तरी सर्व महिलांनी रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवावा, रक्तदान करावे। रक्तदान केल्याने शरीरात कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत, उलट आपली त्वचा सदैव राहते व उत्साह वाढतो। रक्तदान केल्यानंतर 2 दिवसात पुन्हा रक्तनिर्मिती होण्यास सुरुवात होते, तरी सर्व महिलांनी रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्यास मदत करावी। आज मी रक्तदान केलेले आहे, मला कसलीही भीती वाटलेली नाही, उलट माझा उत्साह वाढलेला आहे, माझा कॉन्फिडन्स वाढला। तर सर्व महिलांनी ना रक्तदान करून सहकार्य करावे अशी माझी विनंती। कैलासवासी शरद शंकरराव चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। रक्तदान शिबिराचं हे 4थं वर्ष आहे। इथं दरवर्षी साधारणतः 100 बाटल्या रक्तदान करायचा मानस पुण्यशील सुमित्राराजे पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, संस्थापक, चेअरमन व सदस्यांचा असतो। त्याप्रमाणे यावर्षीही हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। आज मी रक्तदान केलेलं आहे, तरी सर्वांनी रक्तदान करून माणुसकीची जाणीव जपावी आणि रक्तदान हे मोलाचं असून प्रत्येकाला उपयोगी पडणारं आहे। कुणाच्या आयुष्यासाठी मोलाचं ठरत असेल तरी सर्वांनी रक्तदान करून साथ द्यावी। आज मी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन आज मी रक्तदान केलेलं आहे, तर सर्वांनी रक्तदान करावे। रक्तदान करणे हे खूप गरजेचं आहे, त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करण्यात यावे। माननीय जयेंद्रदादा चव्हाण यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलं जातं। गेली मी 4 वर्ष दरवर्षी इथे येऊन रक्तदान करून जातो। त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि असंच त्यांनी इथून पुढे सर्व ह्या अशा उपक्रम राबवावेत। दोन वर्षापूर्वी माझे वडील व या संस्थेचे चेअरमन शरदराव शंकरराव चव्हाण यांचं निधन झालं। त्यानंतर दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीदिनी वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात। त्यातूनच रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात। त्यापैकी रक्तदान शिबिर हा उपक्रम आज आपण इथं घेतलेल्या त्याच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त
नवरात्रीच्या उपवासांच्यामुळे आपण यावेळेला ज्येष्ठ नागरिकांचं जे आरोग्य शिबिर होतं ते नवरात्र झाल्यानंतर आपण घेण्याचं ठरवलेलं आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद हा नेहमी या रक्तदान शिबिराला व दोन्ही शिबिरांना मिळत असतो.